रत्नशास्त्र कार्यशाळेचा हा डेमो क्लास आहे. याच्यात आपलं मी सगळ्यांचं स्वागत करतो. 3 ऑगस्ट पासून आपण ही ज्योतिषांचे रत्नशास्त्र अशी कार्यशाळा सुरू करतोय. कारण फक्त रत्नशास्त्र म्हटलं तर तो विषय वेगळा असतो. जेमॉलॉजी हा फार मोठा विषय आहे. तर ज्योतिषांच्या दृष्टिकोनातून रत्नाचं काय महत्व आहे वगैरे त्याबद्दल ही कार्यशाळा आहे. आणि बऱ्याच लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. लोकांनी बुकिंग सुद्धा केलेलं आहे. काही शंका वगैरे त्यांच्या आहेत, काही प्रश्न आहेत या कार्यशाळेविषयी. तर त्यासाठी आम्ही खास हा 1 तासाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर हा डेमो क्लास समजू शकता आपण. तर मी आज ह्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर निलेश कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष मराठी ज्योतिषी मंडळ यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आणि मुख्य क्लासची माहिती पंडित सर स्वतः देणार आहेत. तर मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे. धन्यवाद. आज या डेमो क्लासच्या निमित्तानं उपस्थित आणि उद्यापासून 3 तारखेपासून ज्यांचा क्लास सुरू होतोय असे आदरणीय पंडित सर, पावले सर, अतुल सर, तसेच उपस्थित असलेले सर्वजण, मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारे आपण ज्ञानार्जन सुरू आहे बरेच दिवस पासून. पहिल्यांदा मी सगळ्यांचं मराठी ज्योतिष मंडळाच्या वतीने स्वागत करतो. सगळेजण चांगले सहभागी होत आहे. सहभागी झाल्यामुळे आम्हालाही आनंद येतोय. अनेक माध्यमातून ज्या वेळेला आपण ज्ञानार्जन करत असतो त्यावेळेला त्याला लोकांचा सहभाग कसा आहे हेही गरजेचं असतं. तर तो सहभाग तुम्हा सर्वांचा आम्हाला नक्कीच लाभतोय. त्यामुळे आम्हालाही नवीन नवीन उपक्रम राबवण्यासाठी समाधान वाटतंय. आत्ताच नुकतंच पंडित सरांच्या माध्यमातून अष्टक वर्गाचा वर्कशॉप पार पडला. त्याला फार चांगला प्रतिसाद आपण सगळ्यांनी दिला. त्याचा फायदाही सगळ्यांना होईल. त्यानंतर माझा न्यूमरोलॉजीचा म्हणजे अंकशास्त्राचा एक वर्कशॉप पार पडला. त्यालाही चांगला सहभाग सगळ्यांनी दिला. त्याचा फायदा त्या सगळ्यांना होणारच आहे नक्कीच. त्याचबरोबर वेदचक्षुच्या माध्यमातून आपण नवीन नवीन रोज वक्ते आणतोय. त्या वक्त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला विविध प्रकारचं ज्ञान प्राप्त होते. ह्या सगळ्या कार्यात वेदचक्षुचा तर मोठा वाटा आहेच आहे. आणि मराठी ज्योतिष मंडळाच्या माध्यमातून जे आमचं प्रचार आणि प्रसाराचं काम होतं अपेक्षित, ते काम ह्या माध्यमातून उभं राहतंय. ह्याचा आम्हाला नक्कीच समाधानही आहे आणि आनंद पण आहे. आता परवा दिवशीपासून म्हणजे 3 तारखेपासून पंडित सरांचा रत्नशास्त्राचा वर्कशॉप सुरू होतोय. त्या वर्कशॉपला मी अगोदरच शुभेच्छा, जे जे कोणी आता बऱ्याच जणांनी ऍडमिशन घेतलेली आहेत, अजूनही काही घेत आहेत, त्या सगळ्यांचं सुरुवातीलाच मी स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो. कारण त्याचा तुम्हाला नक्कीच भविष्यात फायदा होणार आहे ह्याची खात्री आम्हाला नक्कीच आहे. आणि पंडित सरांच्या सारखी व्यक्ती की जी पूर्ण अनुभवी आणि अनुभवाचा पूर्ण कस लावून तुम्हाला त्यामध्ये भरपूर जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्याचा ह्याची आम्हाला नक्की खात्री आहे. त्या खात्रीच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मी एक सांगू शकतो की भविष्यात तुम्ही ज्या वेळेला रत्नशास्त्र म्हणून एक किंवा रत्नतज्ञ म्हणून एक जनतेपुढे किंवा समाजापुढे जाल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला आपल्याला काहीतरी नक्की आपण मिळवलेलं आहे ह्याची खात्री होईल एवढं. आणि त्याचबरोबर आता जे सगळेजण आता सहभागी होणार आहेत त्या सगळ्यांना परत एकदा मी शुभेच्छा देतो. पंडित सरांना त्यांनी चांगलं शिकवावं ह्यासाठी शुभेच्छा देतो. बाकी आता जास्त तेच बोलणार आहेत, पंडित सरच जास्त तुमच्याशी बोलतील. थोडक्यात मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. चाललेल्या कामात तुमचा सहभाग लाभतोय त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष. धन्यवाद कुलकर्णी सर. मी आता पंडित सरांना विनंती करेन की त्यांनी ह्या क्लास विषयी माहिती द्यावी आणि त्यानंतर जे काही लोकांचे प्रश्न असतील त्यालाही आपण उत्तर देऊया. धन्यवाद. धन्यवाद पावले सर. आजच्या कार्यक्रमाद्वारे मला तुमच्या समोर यायची संधी मिळते याबद्दल आमचे ब्रह्मा विष्णू महेश, पावले सर, कुलकर्णी सर, सोनवणे सर यांचे मनपूर्वक आभार. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आता मला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आमचे डॉक्टर निलेश कुलकर्णी, प्रदेशाध्यक्ष मराठी ज्योतिषी मंडळ यांचे मनपूर्वक आभार. आणि आभार सर्व उपस्थित
प्रेक्षक, श्रोते, ज्योतिषप्रेमी बंधू आणि भगिनींचं आभार आपले. तुम्ही तुमचा 1 तास मला देताय म्हणून. मित्रांनो, आमच्या गुरूंनी आम्हाला एक शब्द सांगितला होता, तप. कुठल्याही शास्त्राची बऱ्यापैकी माहिती करून घ्यायची असेल तर एक तपश्चर्या करा, असा सल्ला, असा संदेश त्यांनी आम्हाला दिला होता. आणि देवकृपेने तो संदेश आम्ही तंतोतंत पाळला. गेले साधारणतः 2 तप मी वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये अध्ययन, अध्यापन आणि ज्योतिष समुपदेशन हे काम करतोय. या 2 तपाच्या काळामध्ये अनेकदा माझे आणि इतरांचे पण फलित खूप अचूक आले, बरोबर आले. त्यावेळेस या शास्त्राबद्दल खूप अभिमान वाटायचा, अभिमानाने छाती भरून यायची. पण त्याचबरोबर काही असेही प्रसंग आले की त्यावेळी माझेच नाही तर इतरांचे पण भाकी तप फलित चुकले. मग त्यावेळेस संपूर्ण ज्योतिष शास्त्राबद्दल शंका, संदिग्धता अशी निर्माण झाली. मग आम्ही त्यावर विचार करायला लागलो की असं का होतंय. ज्योतिषशास्त्र तर परिपूर्ण आहे, श्रेष्ठ आहे, त्याला हजारो वर्षाचा इतिहास आहे, नियम आपण बऱ्यापैकी फॉलो करतोय, तरी बाकी तर का चुकतात. तेव्हा एक लक्षात आलं की ज्योतिषाच्या आपल्या ज्या काही पद्धती आहेत त्यातली कोणतीही एक पद्धत परिपूर्ण अशी नाहीये. मग वैदिक घ्या, अष्टकवर्ग घ्या, अंकशास्त्र घ्या, रमल घ्या, हस्तसामुद्रिक घ्या, टॅरो घ्या, कोणत्याही शास्त्राचे किंवा प्रत्येक शास्त्राचे काही अशी स्ट्रॉंग पॉइंट आहेत, बलस्थान आहेत आणि काही कमकुवत दुवे पण आहेत. कच्ची कडी ज्याला म्हणतो तसे पण आहे. त्यामुळे कुठलंही शास्त्र असं परिपूर्ण नाहीये. त्यामुळे कुठल्याही शास्त्राच्या पायिक माणसाने असं म्हणू नये की माझीच पद्धती सर्वश्रेष्ठ आहे. अशी कोणती एक पद्धत परिपूर्ण असती तर करोनाने जे जागतिक थैमान घातलं हे आपल्याला 6 महिने आधीच समजलं असतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणारे हे आपल्याला 4 महिने आधी समजलं असतं. उलट आपण सगळ्यांनीच परत फडणवीस मुख्यमंत्री होणार असं सांगितलं होतं. थोडक्यात सगळेच चुकतात, सगळ्याच पद्धतीमधून आपला अभिमन्यू होतो. याचा अर्थ हे शास्त्र परिपूर्ण नाही अशातली गोष्ट नाही. शास्त्र आपल्या ठिकाणी परिपूर्णच आहे, आपला अभ्यास कुठेतरी कमी पडतो. हे झालं ज्योतिषशास्त्राचं. बुद्धिवादी असं म्हणतात की ज्योतिषशास्त्र परिपूर्ण शास्त्र नाहीये, त्यामानाने वैद्यक शास्त्र खूप पुढारलेलं आहे. वैद्यक शास्त्र जर पुढारलेलं आहे तर त्याचे लिमिटेशन्स आपल्या लक्षात येतात. एक 4-5 महिन्याचं पोरग 3ऱ्या मजल्यावरून पडतं तरी ते मरत नाही, आणि एक चांगला धष्टपुष्ट दांडगा पैलवान शिंक येते आणि मरतो. अमुक माणूस का मेला, अमुक माणूस का मेला नाही हे वैद्यक शास्त्र सांगू शकत नाही. वैद्यक शास्त्र जर प्रगत आहे मग ऑपरेशन करताना आमची सही का घेतात. विमान चालवण्याचं शास्त्र हे देखील प्रगत आहे, मग परदेशी जाताना मला विमा का काढावा लागतो. आपल्यापेक्षा तर अमेरिकन खूप प्रगत आहेत, त्यांचं अंतराळ संबंधीचं जे काही शास्त्र आहे ते देखील खूप प्रगत आहे. मग तरी कल्पना चावलाचा मृत्यू अंतराळामध्ये भाजून का झाला. म्हणजे ती शास्त्र परिपूर्ण नसली तरी चालतात, परंतु ज्योतिषशास्त्र मात्र परिपूर्ण पाहिजे. ज्योतिषाने सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर द्यायला पाहिजे, हे असं असतं. पण लोक पण हुशार आहेत. एखाद्या घरामध्ये दीर्घकाळ चालणारा आजार असेल तर त्या घरातील सगळ्या व्यक्ती आणि तो रुग्ण याच्या लक्षात येतं की कोणतीही मेडिकलची शाखा परिपूर्ण नाहीये. ॲलोपॅथीमुळे जीव वाचतो हे ठीक आहे, पण ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स आहेत. आयुर्वेद खोलवर जाऊन उपाय करतं हे मान्य आहे, पण आयुर्वेद फार स्लो आहे. आणि
होमिओपॅथी म्हणा, युनानी म्हणा, इतर पद्धती हा व्यवस्थित टेस्ट झालेला नाहीयेत. त्यामुळे तो रुग्ण म्हणा किंवा त्याचे नातेवाईक म्हणा डॉक्टरला स्पष्टपणे सांगतात की आम्ही तुमच्या औषधाबरोबर दुसरं देखील औषध घेणार आहे, हे लक्षात घेऊन तुम्हाला काय औषध द्यायचे ते द्या. एकेकाळी होमिओपॅथीवाल्यांची फार दादागिरी असायची, तुम्ही आमचं औषध घेताना ॲलोपॅथी बंद करा, कॉपी घ्यायची नाही वगैरे वगैरे. पण आता रुग्ण डॉक्टरला सांगतो तुमच्या औषधाबरोबर मी दुसरं पण घेणार आहे, हे मान्य आहे का? मान्य नसेल तर मला गॅरंटी द्या की तुम्हाला पूर्ण बरं कळणार. त्यामुळे आजकाल सगळेच जिथे मोठं आजारपण आहे सगळ्या प्रकारची औषधं घेत असतात. ॲलोपॅथीला कुठल्या तरी दुसऱ्या पॅथीची जोड देत असतात, सपोर्ट देत असतात. मित्रांनो, आपण देखील आपल्या ज्योतिष शास्त्रामध्ये तसं केलं पाहिजे. तुमची जी काय पद्धत असेल, वैदिक असेल किंवा कुठलीही असेल, त्या पद्धतीला दुसऱ्या कुठल्या एखाद्या पॅथीचा, प्रणालीचा तुम्ही जोड दिला, त्याचं सेकंड ओपिनियन घेतलं, तर आता सध्या पण आपला जो अभिमन्यू होतोय फलादेशाच्या बाबतीत तो होणार नाही. इतर लोक मानो का न मानो, मी मात्र मानतो की प्रत्येक ज्योतिष क्षेत्राला किंवा पद्धतीला लिमिटेशन्स असल्यामुळे मी दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीची त्याला जोड देत असतो. मला ज्यांनी पूर्वी ऐकलंय त्यांना माझी फलादेशाची त्रिसूत्री माहीत असेल. माझी फलादेशाची त्रिसूत्री आहे. पत्रिकाली की आधी मी त्याचा अभ्यास पारंपरिक वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे करतो. गेल्या 5-50 वर्षामध्ये जे काय नवीन ज्योतिष पद्धती आलेत त्यांच्या दृष्टीने वैदिक पारंपरिकवाले जरी गावंढळ असले तरी या वैदिक शास्त्राने आजवर अनेक अचूक भाकित केलेले आहेत. आणि या वैदिक ज्योतिष शास्त्राचा इतिहास काही हजार वर्ष मागे आहे. त्यामुळे जी वर्ष 1000 वर्ष टिकून राहते ती गोष्ट निरुपयोगी असतं शक्यच नाही. शिवाय ही जी आपली वैदिक ज्योतिष पद्धती आहे ही सगळ्या ज्योतिष पद्धतींची जननी आहे, आई आहे. अर्थात आजकाल काही लोकांना आईपेक्षा मावशी जास्त प्रिय झालेली आहे, पण ज्योतिषशास्त्राची जननी आई वैदिक पारंपरिक ज्योतिषशास्त्र, सगळ्या ज्योतिष पद्धती ह्या वैदिक पारंपरिकतूनच तयार झालेल्या आहेत. आणि आजवर शेकडो हजारो वर्ष या पारंपरिक वैदिक ज्योतिषशास्त्राने अनेक अचूक भाकित केलेले आहेत. त्यामुळे नळ कधी येणार, पोस्टमन कधी येणार या प्रश्नांची जरी उत्तरं नसली तरी जीवनातल्या मोठमोठ्या प्रश्नांची उत्तरं वैदिक ज्योतिषशास्त्रामुळे चांगल्या पद्धतीने मिळतात. त्यामुळे पत्रिका आली की मी आधी वैदिक ज्योतिषशास्त्राप्रमाणे पत्रिका बघतो आणि काय विशिष्ट निष्कर्षाप्रत येऊन थांबतो अशासाठी मला एक सेकंड ओपिनियन घ्यायचं असतं. आणि ते सेकंड ओपिनियन मी घेतो अष्टक वर्गाचं. तू म्हणाल तुम्ही 2 तप फक्त पारंपरिकच करताय, मग अष्टक वर्गात अभ्यास कधी केला? तर मित्रांनो, अष्टक वर्ग हा पारंपरिकचाच एक भाग आहे. इतरांसारखे आम्ही पारंपरिक पासून फटकून राहत नाही. अष्टक वर्ग हा पारंपरिकचा एक भाग. पण पारंपरिक मध्ये ग्रह आणि भाव यांचं जे बल आहे ते काढण्याची जी पद्धत आहे ती जरा किचकट आहे. तो किचकटपणा अष्टक वर्गामध्ये काढून टाकलेला आहे. अष्टक वर्गामध्ये ग्रह आणि भावांना त्यांचं बल अंकामध्ये काढलं जातं, गणिती पद्धतीने काढलं जातं. अष्टक वर्गात गणित करावं लागत नाही, घाबरू नका. पण अष्टक वर्गाचा पाया गणिती असल्यामुळे आणि गणितातले अंक हे निसंदिग्ध असल्यामुळे ही पद्धत विश्वासार्ह आहे, शास्त्रीय आहे आणि कमीत कमी वेळामध्ये फलादेश देणारी आहे. कोणत्या पद्धतीने फलादेश अचूक येतो हे जितकं महत्वाचं आहे त्याचबरोबर किती वेळामध्ये फलादेश येतो हे देखील महत्वाचं आहे. आजकाल फास्ट जमाना झालेला आहे. जातकाला देखील तुमच्याकडे जास्त वेळ थांबायची फुरसत नाहीये. त्यामुळे अष्टक वर्गामध्ये कमीत कमी वेळामध्ये फलादेश दिला जातो. म्हणून वैदिक पद्धतीने मी जे काय ठोकताय बांधत आलेलो आहे त्याला मी सेकंड ओपिनियन म्हणा, सपोर्ट म्हणा, अष्टक वर्गाचा घेतो. आणि इथून पुढे आता ज्योतिषाचा एक महत्वाचा रोल सुरू होतो. तो म्हणजे जे काय परिस्थिती आहे, जी काय समस्या आहे जातकाची, जो काय प्रश्न आहे तो कसा सोडवायचा, त्याला उपाय काय. काही ज्येष्ठ गुरुजन असं म्हणतात
की प्रारब्ध बदलत नाही, त्यामुळे उपाय वगैरे देऊन काही उपयोग नसतो. माझं मत तसं नाहीये. उपाय हे द्यावेच लागतात. जातक तुमच्याकडे येतो, त्याची जी काय समस्या आहे ते तुम्ही तुमच्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे बघतात. सप्तमेश बिघडलाय, त्रिकस्थान, पाप कर्तरी, 7.5 अमुक तमुक वगैरे हे त्याला तुम्ही सांगतात. तेव्हा जातक म्हणतो तुम्ही मला सांगू नका हो, मी सध्या काय भोगतोय ते मला माहितीच आहे, तुम्ही फक्त ते तुमच्या ज्योतिष भाषेमध्ये सांगताय, त्यात मला इंटरेस्ट नाहीये. हा माझा प्रश्न कधी मिटणार, माझी समस्या कधी संपणार, कशी मिटणार आहे ते सांगा. मला संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाय सांगा. आणि म्हणून उपाय सांगावे लागतात. उपायाचे देखील अनेक प्रकार आहेत. जहाल अघोरी पण उपाय आहेत. अमावस्येला जिथे 4 रस्ते एकत्र येतात तिथे 12 वाजता अमुक करा वगैरे, हा एक प्रकार आहे जो आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना मानवणार नाही, झेपणार नाही, आपण तो करणार पण नाही. त्यामुळे तो रस्ता झाला बंद. दुसरा प्रकार मंत्र आहे, यंत्र आहे, जप आहे, जाप आहे, देवदर्शन आहे, पारायण आहे, दान धर्म पण आहे. हे जे उपाय आहेत हे देखील मी जातकांना देतो. त्याच्यावर मी आणखीन एक गोष्ट करतो की जातकाला मी उपाय रत्नांच्या द्वारे देतो. रत्नांच्या द्वारे आता सांगितल्याप्रमाणे उपाय हे द्यावेच लागतात. ताप आलाय, डॉक्टरकडे गेलो, तुला 104 ताप आहे, हे तुझं प्रारब्ध आहे, मी काही करू शकत नाही, तू आता घरी जा, असं डॉक्टर म्हणू शकत नाही. डॉक्टरने औषध द्यायला पाहिजे. डॉक्टरवर श्रद्धा असल्यामुळे डॉक्टरांनी बाटलीमध्ये साधं पाणी जरी भरून दिलं तरी निम्मा आजार जातो. त्यामुळे त्याचं मॉरल वाढवण्यासाठी उपाय हे द्यावे लागतात. अघोरी द्यायचे नाहीयेत. मंत्र तंत्राचे आपल्याला माहिती आहेत. माझ्या त्रिसूत्रीमधलं 3रं सूत्र म्हणजे रत्नशास्त्र. वैदिक पद्धतीने बघतो, अष्टक वर्गाचा सपोर्ट घेतो आणि रत्नाचे उपाय सांगतो रत्नाद्वारे. रत्नाचे उपाय का सांगतो तर आपण जे काय मंत्र जप जाप वगैरे त्याला सांगतो ते कितपत होतील याची शंका आहे. एक तर आजकालची तरुण IT ची पिढी आहे. करोनाचा पिरियड सोडून द्या, करोनाच्या आधीची गोष्ट सांगतो मी. सूर्योदयाच्या आधी ते घराबाहेर पडायचे आणि मध्यरात्री घरी यायचे. अशा IT च्या मुलाला काही समस्या असेल, त्याची 100% आपल्यावर शास्त्रावर देवावर श्रद्धा असली तरी आपण सांगितलेले जप वगैरे तो कधी करणार. त्यामुळे इच्छा असून देखील या तरुण पिढीची ही एक अडचण आहे. आता आमच्यासारखे जे पेन्शनर आहेत, वेळ भरपूर आहेत. तुम्ही लाखाचा जप सांगा ना, आम्ही करतो ना. जप चालू होतो लाखाचा. जप चालू असताना 1 लक्ष दाराकडे, 1 लक्ष टीव्ही कडे, 1 लक्ष गॅसवरच्या दुधाकडे, 1 लक्ष पोस्टमन कडे. त्यामुळे लाखाची संख्या ओलांडली जाते, त्याच्यामध्ये मन नाहीये. आणि मन नाहीये तर किती लाखाची संख्या गाठली तरी त्याला उपयोग नाही. तिसरी कॅटेगरी अशी आहे, आपल्याकडे समस्या घेऊन येतात, आपण त्यांना आपल्याप्रमाणे खूप काही सांगायचा प्रयत्न करतो, हे कर ते कर वगैरे, हे जप कर तो जप कर, शांती कर वगैरे, हवन कर. आपल्या समोर असेपर्यंत ते मान डोलावतात आणि आपला उंबरा ओलांडला, बाहेरच्या मायावी जीवनात गेले, व्यवहार वादात अडकले की सगळं विसरून जातात. पण आपल्याला आफ्टर सेल्फ सर्व्हिस मागायला ते विसरत नाहीत. काही महिन्यांनी आपल्याकडे येतात आणि विचारतात, सर तुम्ही सांगितलं होतं काम होणार पण काम झालं नाहीये. मग मी त्यांना विचारतो, अरे बाबा रे, तुला तो अमुक जप करायला सांगितला होता अमुक संख्येने, तो केला का? हा, ते तेवढं मात्र राहिलंय. म्हणजे त्याला स्वतःला काहीच करायचं नसतं, पण रिझल्ट पाहिजे असतात. जप जाप करायला वेळ नाही, जपामध्ये मन नाही आणि जप करायचाच राहून जातो. त्याच्याऐवजी आपण रत्न त्याला सुचवलं तर रत्न ही किंचित म्हटलं तर खर्चिक गोष्ट असल्यामुळे तो IT आपल्याला दाखवला येतो. बघा सर, तुम्ही सांगितलेलं हे रत्न, ही अंगठी. रत्न शब्द मी वापरतोय, तो खडा वापरतो.
मी त्या सांगतो हा खडा नाहीये, हे रत्न आहे. तर तो आपल्याला ती अंगठी दाखवतो. आणि ज्या क्षणी त्याने ते रत्न धारण केलं, अंगठी धारण केली, त्या क्षणी रत्न रोबोट सारखं आपलं काम सुरू करतं. ज्याप्रमाणे आपण अमेरिकेला फोन लावला की एका सेकंदामध्ये आपल्या त्या नातेवाईकाशी आपण कनेक्ट होतो, तसं रत्न धारण केलं की रत्न आपलं काम करायला लागतं. त्या बाब्याला स्वतःहून काहीच करायचं नसतं. आजकालचा जमाना कसा आहे, आउटसोर्सिंगचा आहे. बाबा रे अमुक जप करायचा आहे, गुरुजींकडनं केला चालेल का? आउटसोर्सिंग. स्वतःला काही करायचं नाहीये. आणि रत्नशास्त्रामध्ये त्याने एकदा रत्न धारण केलं की त्याचं काम रत्न सुरू करतं आणि तो सगळ्या व्यावहारिक जगामध्ये फिरायला तो मोकळा होतो. तर रत्नशास्त्राचा एक मुख्य आधार असा आहे की आपण त्याला जे काही उपाय सांगितला तो जर त्याने केला का नाही केला हे बघायची गरज नाहीये. रत्नांचं काम सुरू होतं. इथून आता रत्नशास्त्र हा विषय सुरू होतो. सगळ्यात पहिली गोष्ट, रत्न म्हणजे काय? मी त्या टेक्निकल व्याख्येमध्ये जाणार नाही. पावले सरांनी तो एक खुलासा केला, बरं झालं, की हा ज्योतिषशास्त्राच्या अंगाने जाणारा रत्नशास्त्राचा क्लास आहे. कारण ते कट, कलर, 4C वगैरे हे सगळं बघायचं झालं तर अशाच्या क्लासची फी लाखो रुपयामध्ये. आपली फी 2400 रुपये. त्यामुळे आपण टेक्निकल गोष्टींमध्ये आपण जास्त जाणार नाहीये, नंबर 1. आणि आजकाल काय झालंय, लॉ ब्रोकर्स आर मोर वायझर दॅन लॉ मेकर्स. चोरांना सगळं व्यवस्थित माहिती की कुठल्या रत्नामध्ये तुम्ही काय बघता. अच्छा, हिऱ्यामध्ये कार्बन लागतो का, इतका लागतो का, सगळ्या गोष्टी इन्सर्ट केल्या जातात. रत्नांचे आजकाल फॅक्टरीच्या फॅक्टरी निघालेल्या आहेत. सर्टिफिकेट, आपल्याकडे आधार कार्ड देखील बोगस मिळतं, पॅन कार्ड देखील बोगस मिळतं, तर सर्टिफिकेट बोगस मिळायला काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे टेक्निकल गोष्टींकडे आपण जास्त बघणार नाहीये, तर ज्योतिषाच्या अंगाने आपण जाणार आहोत. तर टेक्निकली रत्नाची व्याख्या काही असो, आपल्यापर्यंत आपण अशी व्याख्या करू की रत्न म्हणजे ग्रह, रत्न म्हणजे तुमची कुंडली, रत्न म्हणजे तुमचं जीवन. पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण म्हणतो. संबंध ब्रह्मांड ज्या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तेच आपल्या शरीरामध्ये सगळे पंचमहाभूत आहेत. हे जे सगळे ग्रह आहेत यांना स्वतःचा प्रकाश आहे, ऊर्जा आहे, स्पंदन आहेत, व्हायब्रेशन्स आहेत, रंग आहेत, आणि या सगळ्यांचं मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. आपण आजारी का पडतो? तर आपल्या शरीरातलं एक विशिष्ट जीवनसत्व, विशिष्ट रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असते. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला तपासतो, कुठली रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, कुठलं जीवनसत्व कमी आहे त्यांच्या लक्षात येतं. ते गोळ्या देतात, इंजेक्शन देतात, औषध देतात. जे काय जीवनसत्व कमी आहेत त्याची न्यूनता भरून निघते, आपण बरे होतो, ओके होतो. हे जे गोळ्या, इंजेक्शन, औषधाचं काम आहे हेच रत्न करतात. आपलं शरीर आता सांगितल्याप्रमाणे या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, जल, रंग देखील. जोपर्यंत या सगळ्या पंचमहाभूतांचा समतोल आपल्या शरीरामध्ये योग्य असा आहे तोपर्यंत आपलं शारीरिक आयुष्य, मानसिक आयुष्य, आर्थिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य, सगळ्या प्रकारचं आयुष्य व्यवस्थित चालू असतं. आणि जेव्हा हा समतोल बिघडतो तेव्हा मग कुठेतरी शारीरिक प्रश्न म्हणा, मानसिक म्हणा, आर्थिक म्हणा, असे प्रश्न निर्माण होतात. आपलं शरीर ज्या सप्तरंगांनी बनलेलं आहे त्यातला एक रंग आहे लाल, जो रवी पासून येतो. आणि आपण ज्योतिषशास्त्रामध्ये शिकलो की रवी म्हणजे काय? आरोग्य आहे, रोगप्रतिकार शक्ती आहे, पती आहे, पिता आहे, अधिकार योग आहे, तेज तत्व आहे. आणि तुमच्या शरीरातला हा लाल रंग कमी झाला की तुमच्या अधिकार योगामध्ये काही न्यूनता येते, तब्येत ठीक राहत नाही, रोगप्रतिकार शक्ती कमी येते, पिता-पती यांच्या संबंधामध्ये दूरत्व निर्माण होतं. मग हे टाळण्यासाठी आपण रवीचं रत्न
कुठलं माणिक जर धारण केलं तर जी लाल रंगाची न्यूनता, रवीच्या कृपेची न्यूनता आपल्या शरीरामध्ये आहे ती भरून निघते. रवीची जी कमतरता आहे ती भरून निघते आणि आपला तो प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. तर रत्न म्हणजे काय? ब्रह्मांडातल्या ग्रहांची जी ऊर्जा आहे ती आपल्यामध्ये साठवायची आणि नंतर आपल्या शरीरामध्ये ती परावर्तित करायची, हे रत्नांचं काम आहे. तर ही जी ब्रह्मांडाची ऊर्जा आहे ही आपल्याला समजते का हो, दिसते का हो, ओळखता येते का? दिसते, ओळखता येते. मे महिन्यामध्ये दुपारी 12चा रवी, त्याचे चटके आपल्याला भाजून काढतात आणि जाणवतं की रवीपासून जे काही येतं त्याला ऊन म्हणा, ऊर्जा म्हणा, काही म्हणा, ती दाखवता येते पण ती शरीराला जाणवते. तसं नोव्हेंबर महिन्यामध्ये सकाळी 7चं आल्हाददायक ऊन आपल्याला सुखावतं, नाही का? सूर्योदयाचा रवी वेगळा असतो, मध्यान्हीचा वेगळा असतो, संध्याकाळचा सूर्य वेगळा असतो. तीच गोष्ट चंद्राची, पौर्णिमेचा चंद्र वेगळा असतो, अमावस्याचा वेगळा असतो. या काळामध्ये मनोरुग्ण, गुन्हेगार यांच्या प्रवृत्ती वाढतात असं म्हणतात. भरती ओहोटीचा आणि चंद्राचा संबंध आहेच. चंद्राचं चांदण आपल्याला सुखावतं. मग एखादी गुरुदत्त म्हणतो, 14वीं का चांद हो या आफ्ताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. 14वीं का चांद म्हणजे काय? चतुर्दशी, पौर्णिमेचा आजचा दिवस. त्यांच्या 14वीं का चांद महत्वाचा असतो. आणि हा चंद्र अमावस्येला आमच्या त्या काळच्या रामसे बंधूंना अनेक हॉरर फिल्म बनवायला मदत करायचा. तर जर असे रवीचे चटके म्हणा किंवा चंद्राचं चांदण आपल्याला जाणवतं, हीच ऊर्जा, ही स्पंदन, हेच व्हायब्रेशन्स सगळ्या ग्रहांमध्ये आहे. पण जितक्या तीव्रतेने रविचंद्राचं अस्तित्व आपल्याला जाणवतं तितकं इतकं ग्रहांचं जाणवत नाही, पण ते आहे मात्र निश्चित आणि ते परिणाम देखील करतं. गुरु बिघडला तर काय होतं पत्रिकेत आपल्याला समजतं. मंगळ चांगला असेल तर काय पत्रिकेत ते समजतं. आणि या सगळ्यांचं रूप रत्न असल्यामुळे, या रत्नांमध्येच ते ग्रह असल्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये, जीवनामध्ये जे काय दोष आहेत ते दूर करण्यासाठी रत्न हा एक चांगला प्रभावी उपाय आहे. तर ही रत्नासंबंधी आपण प्राथमिक माहिती पाहिली. रत्नासंबंधीचा एक फार मोठा गैरसमज असा आहे की कोणतं रत्न वापरावं. तसं पाहतं रत्नांचा इतिहास देखील खूप मोठा आहे. आता सैलापणे हजारो वर्षाचा इतिहास आहे. पुराणामध्ये रत्नांचा उल्लेख आहे. रामदास स्वामींनी गणपतीची आदी करताना हिरे रत्नांचा उल्लेख केलेला आहे. हिरे जडित मुकुट शोभतो बरा, नाही का? कृष्णावर चोरीचा आळा आला होता. आपल्या पुण्याजवळ जे थेऊर आहे चिंतामणी, हा चिंतामणी देखील एक रत्नच आहे, त्याला देखील एक इतिहास आहे. औरंगजेबाचा नवरत्न दरबार, तिथे देखील रत्नांचा संबंध आहे. आपल्या सर्वांच्या मनामध्ये खुपणारी गोष्ट म्हणजे कोहिनूर, जो राणीच्या मुकुटामध्ये विराजमान आहे आणि ते शल्य घेऊन आपण जगतोय. इतिहासात देखील रत्न आहे. वर्तमान काळात आलं तर साखरपुड्याला आपण हिऱ्याची अंगठी देतो की हिऱ्यासारखं तुमच्या दोघांचं जीवन मौल्यवान हो, सुंदर हो, सुखद हो म्हणून. भारत सरकारच्या ज्या चांगल्या टॉपमोस्ट कंपन्या आहेत त्यांना नवरत्न कंपन्या म्हणतात. रोजच्या व्यवहारामध्ये आपण रत्नावरून नाव बघतोच. रत्ना, रत्नाकर, रत्नपारखी, टिंगल म्हणून देखील आपण रत्नाचा उल्लेख करतो. काय पण रत्न आहे. तसा रत्नांचा पुराणामध्ये उल्लेख आहे, इतिहासामध्ये उल्लेख आहे. वर्तमान काळात देखील जागोजागी आपण रत्नांचा उल्लेख करतो. खेल रत्न पुरस्कार असते, भारत रत्न पुरस्कार आहे, ज्योतिष रत्न पण पुरस्कार आहे. तसे रत्न आणि रत्नासंबंधी एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कोणतं रत्न वापरावं.
आणि आपल्या ज्योतिषशास्त्राचं वैशिष्ट्य, प्रत्येक गोष्टीमध्ये मतांतर. शुभ ग्रहाचं रत्न वापरायचं का अशुभ ग्रहाचं वापरायचं? अमुक प्रश्न असेल तर कोणतं वापरायचं, अमुक प्रश्न असेल तर काय करायचं? तर आपल्या या कार्यशाळेमध्ये कोणतं रत्न वापरायचं याचे जवळ 15 ते 20 पर्याय आपण चर्चा करणार आहोत. कोणतं रत्न वापरायचं हे जितकं महत्वाचं आहे, त्यास कोणतं रत्न वापरू नये हे पण महत्वाचं आहे. चुकीचे रत्न वापरल्यामुळे, धारण केल्यामुळे प्रश्न अधिक गंभीर झालेत, अशा देखील गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे रत्नाची निवड फार काळजीपूर्वक आहे. बऱ्याचदा माझ्याकडे जातक भेटायला येतात, तेव्हा त्यांच्या बोटामध्ये मी अंगठी बघतो आणि ते विचारतो कशी धारण केली. तर तेव्हा लक्षात येतं की रत्न धारण करायचं एक विशिष्ट पद्धत आहे, ती फॉलो केली गेलेली नाहीये. जे रत्न तुमचं प्रारब्ध बदलून देणार आहे, त्याला तुम्ही तुमच्या समीप आणताय, तुमच्या जीवनाचा एक भाग करतायत, ते धारण करतायत, तेव्हा त्याला किती रिस्पेक्टने सगळं केलं पाहिजे. त्या रत्नाला कसा व्यवस्थित रिस्पेक्ट देऊन ते धारण केलं पाहिजे. तर रत्न धारण करण्याची देखील एक विशिष्ट पद्धत आहे. ती जर पाळली गेली तर ते रत्न तुम्हाला ते रिझल्ट देणार आहेत. अदरवाईज तुमच्याकडे एक रत्न आलेलं आहे, जिथून रत्न आलं तिथे कदाचित अशी शेकड्याने हजारोने रत्न पडलेली असतील. मग जो रत्न स्टॉकिस्ट रत्न विकणार आहे, त्याच्याकडे सगळ्याच प्रकारची रत्न अशी ढिगाने पडलेली असताना देखील त्याला दारोदर जाऊन अशी रत्न विकायला का लागतात? त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन, त्या सगळ्या रत्नांनी एकत्रित येऊन त्याचा भरपूर गडगंज त्याला श्रीमंत करायला पाहिजे. पण तसं होत नाही, कारण रत्न ही एक वस्तू आहे. ती धारण करताना एक विशिष्ट पद्धत अवलंबली गेली पाहिजे, त्याला योग्य तो मान दिला पाहिजे. आणि ती पद्धत काय ते देखील आपण शिकणार आहोत. प्रत्येक रत्नासाठी एक विशिष्ट बोट सांगितलेलं आहे, हात देखील सांगितलेला आहे. स्त्रियांनी उजव्या हातात रत्न धारण करू नये असं पूर्वी सांगितलं जायचं. आणि त्याला कारण असं सांगितलं जायचं की त्या काळी स्त्रिया धुणी भांडी वगैरे करायची, त्यांनी जर उजव्या हातात ते रत्न घातलं तर ते रत्न फुटण्याची वगैरे शक्यता असते, म्हणून त्यांनी डाव्या हातात घालायचं. तर हा जो काही विचार आहे तो बरोबर आहे का चूक आहे? आणि तो बरोबर असेल तर त्याला इतकं क्षुल्लक कारण कसं असणार? त्याचं लॉजिक काहीतरी वेगळं असणार, जे फार महत्वाचं असणार. तर असं काही लॉजिक आहे का, ते देखील आपण बघणार आहोत. बरंचदा तुम्ही रत्नांच्या दुकानात गेला तर त्याच्याकडे एक रेडीमेड पॉम्पलेट असतं आणि त्यात त्याने लिहिलं असतं मेष रास मंगळ म्हणजे पोळा, मकर रास शनी म्हणजे निलम वगैरे वगैरे. म्हणजे दिसला मकरवाला की घाल निलम, दिसला मकर की घाल निलम. इतकं सोपं आहे का हो ना? मुळात रत्न ही राशीप्रमाणे असू शकतात का, असावीत का, नसावीत, तर मग रत्न कशा प्रकारे असावी, हा देखील एक फार महत्वाचा असा आपला विषय आहे. चुकीच्या बोटामध्ये, चुकीच्या हातामध्ये रत्न घातल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. आता साधारणपणे ही रत्न ब्रह्मांडातून त्या ग्रहाची ऊर्जा आपल्यापर्यंत आणतात आणि आपल्या शरीरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, कुंडलीमध्ये परावर्तित करतात. ही जी ऊर्जा आहे, ऊर्जेची न्यूनता असते. माझ्या जीवनामध्ये रवी कृपेची न्यूनता आहे, लाल रंगाची न्यूनता आहे, ठीक. पण माझा रवी खूपच शुभ आहे, बलवान आहे, आणि तरी मी त्याला आणखीन जर बलवान करत गेलो तर काय होणार? रवी जो अग्नी तत्वाचा आहे, ते माझं अग्नी तत्व जास्त ऍक्टिव्हेट होणार आणि त्याचा कदाचित मला त्रास देखील होणार. सामान्य रवी म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट, एस्टीम, सत्वाची जाणीव. पण हाच रवी जरा जास्त बलवान झाला की तो अहंकाराकडे सरकतो
आणखीन तो पुढे आला की ग्राम्य भाषेमध्ये आपण ज्याला माज म्हणतो तो पण येऊ शकतो, जो तुमच्या आयुष्यामध्ये नुकसान करू शकतो. त्यामुळे ऊर्जा अधिक्य देखील वाईट. बादली पाण्याने भरलेली आहे आणि तरी नळ चालू आहे तर पाणी वाया जाईल ना. तशी तुमची ऊर्जा अधिक्यामुळे ऊर्जा वाया जाऊ शकते. त्यामुळे आपल्या पत्रिकेमध्ये ऊर्जा न्यूनता आहे का ऊर्जा अधिक्य आहे हे देखील समजायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये जेव्हा केव्हा समस्या निर्माण होते आपण ज्योतिषाकडे जातो, आपली पत्रिका त्याला दाखवतो आणि तो मार्गदर्शन करतो. पण काही प्रसंगी पत्रिकाच नसते. मग अशा वेळेस काय करायचं? तर वैदिक मध्ये प्रश्नकुंडलीची सोय आहे, परंतु रत्नशास्त्राचा विचार करताना आपण प्रश्नकुंडलीवर अवलंबून राहायचं का? प्रश्नकुंडलीने समजा 50,000चा हिरा घ्या असा सल्ला दिला तर प्रश्नकुंडलीवर तो निर्णय घ्यायचा का? पत्रिका नसेल तर काय? याचं उत्तर देखील आपल्याला या इथे मिळणार आहे. पत्रिका नाहीये, पत्रिकेवर विश्वास पण नाहीये, पण त्याला सल्ला द्यायचा आहे. मग देता येईल का? नुसती त्याची समस्या पाहून कुठलीही पत्रिका, मूळ पत्रिका, गोचर पत्रिका, प्रश्नपत्रिका, अमुक पत्रिका काही न बघता आपण त्याला मदत करू शकतो का त्याच्या आधारे? ते पण आपण बघणार आहोत. पत्रिका नसताना देखील रत्न सुचवता येतात, रत्नासंबंधी मार्गदर्शन करता येतं. रत्नाचा संबंध फक्त वैदिकशी नाहीये, तर अंकशास्त्राला देखील तुम्ही रत्नशास्त्राची जोड देऊ शकता. मध्यंतरी कुलकर्णी सरांचा अंकशास्त्रावर वर्कशॉप झालं. त्यात त्यांनी जन्मांक, पूर्णांक, नामांक हे सगळे शब्द वापरले. तुमचा जन्मांक, पूर्णांक, नामांक यांच्यामध्ये देखील समतोल नसेल तर जीवनामध्ये समस्या निर्माण होतात. आणि ह्या अंकशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्या काही समस्या आहेत त्या देखील आपण रत्नशास्त्राच्या सहाय्याने दूर करू शकतो. अष्टक वर्गाप्रमाणे देखील जे काय निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला दिसलेत पत्रिकेमध्ये त्याचा देखील आपण रत्नशास्त्राच्या आधारे उपाययोजना करू शकतो. आता सांगितलं की धर मकर की घाल नीलम असं करण्याऐवजी प्रत्येक लग्नाचे, प्रत्येक भावाचे रत्नाचे उपाय वेगवेगळे आहेत. आता आपण सांगता इथे मी बघतोय 100-125 आपण इथे एकत्र आहोत. कल्पना करा की हे जे 100-125 लोक आहेत आपण आता एकत्र जमलेले, हे सगळे समजा मेष राशीचे आहेत, मेष लग्नाचे आहेत. आणि मेष म्हणजे मंगळ, मंगळ म्हणजे पोळ. मग सगळ्या 100-125 लोकांना पण पोळ सजेस्ट करणार का हो? कारण त्यांची रास एक आहे, त्यांचं लग्न एक आहे म्हणून. पण हे जे 125 मेष वाले एकत्र जमलेले आहेत यांना कदाचित 500 वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात. त्यामुळे लग्नाप्रमाणे रत्न देणं कितपत उचित आहे, राशीप्रमाणे देणं कितपत उचित आहे याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. आता सांगितलं की अष्टक वर्गाचा, अंकशास्त्राचा तुम्ही रत्नाशी संबंध जोडू शकतात. हस्तश्रामुक देखील तुम्ही रत्नाची जोड देऊ शकतात. गुरु उंचवटा कसा आहे, अंतःकरण रेषा कशी गेलेली आहे. गुरु उंचवटा तर योग्य नसेल, त्यामुळे जीवनात काही प्रश्न निर्माण होत असेल तर आपण गुरुच्या रत्नाने हा जो गुरु उंचवटा योग्य नाहीये त्याची बलहीनता आपण समतोल करू शकतो का? तर हस्तसामुद्र देखील तुम्ही हे लावू शकतात. पण एक गोष्ट आहे, हा संपूर्ण विषय रत्नशास्त्र हा फार श्रद्धेचा आहे. असं म्हणतात की अमिताभ बच्चन जेव्हा पूर्ण नादारीमध्ये गेला होता, प्रचंड नुकसान झालं होतं, तेव्हा त्याला कोणीतरी 30 लाखाचा निलाम सुचवला. त्याने तो 30 लाखाचा निलाम घातला. नंतर त्याला कौन बनेगा करोडपती मिळालं आणि त्यातून तो वर आला. त्याच्या हातात तो निलाम अजूनही असतो असं म्हणतात. तर जेव्हा किंवा अमिताभला असं डिटेलमध्ये बघायचं योग येईल तर ते या बोटाकडे लक्ष द्या असं म्हणतात, मला माहित नाही.
तसंच सलमानच्या हातामध्ये कायम फिरोजा असतो. या लोकांना असे फिरोजा वगैरे, हकीक वगैरे या रत्नांचा फार सोर्स आहे. त्यामुळे ही रत्न काम करतात म्हणून तर ही मोठमोठी माणसं रत्नासाठी इतका सगळा खर्च करतायत. आणखीन छोटा विषय, आपण लहानपणी शाळेमध्ये असताना प्रयोग करायचो. काय ती काच आणायचो, हे आणायचो आणि सूर्याची किरणं आपण त्या काचेतून कागदावर सोडायचं आणि तो कागद नंतर जळतो. म्हणजे सूर्याच्या किरणांचं अस्तित्व आपल्याला दिसतं. जशी सूर्याची किरण आहेत तशी सगळ्या ग्रहांची किरण आहेत, जे आपल्या शरीरावर, मनावर परिणाम करत असतात. पुढचा प्रश्न असा आहे की रत्नशास्त्राने प्रारब्ध बदलतं का हो? बदलतं, किंवा रत्नशास्त्राने ज्योतिषशास्त्राच्या आधारेच प्रारब्ध बदललं पाहिजे म्हणून ज्योतिषशास्त्र आहे. तुमची जी काय परिस्थिती आहे ते विवेचन करणारं शास्त्र, एवढं जर ज्योतिषशास्त्राचं अर्थ महत्व असता तर मग ज्योतिषाला इतके चांगले दिवस आलेच नसते. तुझं जे काय वाईट आहे ते शास्त्रामध्ये असं दिसतं, इतपत नाहीये. हे बदलणार कसं, बदलायचं कसं? पण हे जे बदलणं आहे याला देखील एक मर्यादा आहे. उद्या मला कोणी येऊन विचारलं की मला मोदींच्या जागी पंतप्रधान व्हायचं आहे, कुठलं रत्न घालू सांगा, तर असे जे अतिरेकी प्रश्न आहेत तिथे रत्नशास्त्राला नक्कीच लिमिटेशन आहे. माझ्यासारख्या 65 वयाच्या माणसाने सांगितलं की मला 25 वर्षाचं दिसायचं आहे, कुठलं रत्न घालू सांगा, तर ते शक्य नाहीये. त्यामुळे प्रारब्ध असं अतिरेकी पद्धतीने बदलता येत नाही, पण प्रारब्ध सुसंयमाचं नक्कीच होऊ शकतं. परत नोव्हेंबरची थंडी आहे, तुम्ही अंगात स्वेटर, कोट काही घातला नाही तर नक्कीच थंडी वाजणार आहे. पण तुम्ही स्वेटर घातलं, कोट घातला तर थंडी कमी होईल. मे महिन्यातला उन्हाळा आहे, एसी बंद पडलाय, फॅन बंद पडलाय, उकडतंय प्रचंड, खिडकी उघडली की तो उन्हाळा तुम्हाला सुसह्य होईल. घरामध्ये पावसाच्या पाण्याचं कधी लिकेज आहे, बादली ठेवली तो लिकेजचा प्रॉब्लेम सुसह्य होऊ शकतो. त्यामुळे प्रारब्ध सुसह्य करणं, त्या प्रारब्धाला तोंड देण्याची तयारी करणं, हे रत्नकाम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतं. श्रद्धा मात्र पाहिजे. माझ्या घरी स्वयंपाकघरात काम करणारी मेड, तिचा नवरा सोडून गेला होता. मी त्याला एक रत्न सुचवलं. 8 दिवसामध्ये देवदयेने नवरा परत आला. मग हे ते रत्नाने काम केलं का माझ्या वाक्चातुर्याने केलं का देवदयेने केलं, तर तिच्या श्रद्धेने केलं. काकांनी हे रत्न दिले ना, माझं काम नक्की होणार. या श्रद्धेने तिने ते रत्न धारण केलं, मी सांगितलेल्या पद्धतीने धारण केलं आणि तिला त्याची फळ मिळाली. याचा अर्थ तोच प्रश्न, तेच रत्न मी माझ्या एखाद्या नातेवाईकाला दिलं तर ते काम करेल का? तर कदाचित नाही. कारण माझा तो नातेवाईक सुशिक्षित असल्यामुळे, माझ्या परिचयातला असल्यामुळे जी 100% श्रद्धा पाहिजे ती कदाचित येणार नाही आणि त्याला ते रिझल्ट मिळणार नाहीत. श्रद्धेने तुम्ही एखाद्या साधी 5 रुपयाची काच जर दिली तरी ते लाख रुपयाचं काम करून जाईल. आणि लाख रुपयाचा हिरा जर दिला आणि श्रद्धा नसेल तर तो लाख रुपयाचा हिरा देखील काम करणार नाहीये. आता सरळपणे जीवनातल्या ज्या काही सगळ्या घडामोडी आहेत त्यावर रत्नशास्त्राचा चांगला उपयोग होऊ शकतो. काही गोष्टी नाजूक असतात, पती पत्नींच्या आपसी संबंधामध्ये असतात, जास्त कुठे बाहेर काही बोलता येत नाही, चर्चा करता येत नाही, सहन होत नाही आणि सांगता येत नाही. अशा काही केसेस माझ्याकडे आल्या होत्या शारीरिक संबंधातील प्रश्नाबद्दल. मी त्यांना योग्य ते रत्न सांगितलं, त्यांनी ते धारण केलं, पुढच्या वर्षी घरामध्ये पाळणा हल्ला. तर असे अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत जे आपण आता बघणार आहोत. मला वाटतं मला दिलेली वेळ आता संपत आलेली आहे. एक 5-10 मिनिटं आहेत. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. थोड्याफार फरकाने आपलं सिलेबस हे असं असणार आहे. डिटेल सिलेबस आता व्हॉट्सअपवर टाकणार आहोतच.
त्यामुळे एक अतिशय चांगलं शास्त्र आहे. आपण या कार्यक्रमाला जरूर या. कार्यक्रम झाल्यानंतर तुमचा वेळ, पैसा, अपेक्षा वाया गेला असं होणार नाही असं मला वाटतं. ज्यांनी आमचा अष्टक वर्गाचा वर्कशॉप केला आहे त्यांचे अनुभव तुम्ही ऐकू शकतात. तर आपण एकत्र येऊया. आजकाल समाजामध्ये जे काही दुःख आहे, अडचणी आहेत, संवेदना आहेत, त्या सगळ्या दूर करायचं आपण ज्योतिषशास्त्राच्या मार्फत, आमच्या अष्टक वर्गाच्या मार्फत, रत्नशास्त्राच्या मार्फत प्रयत्न करूया. धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद सर. आपण हा जो सिलेबस आहे आपल्या कार्यशाळेचा तर तो चॅट बॉक्समध्ये टाकलेला आहे आणि आपण सर्वजण बहुतेक ग्रुपवर आहातच. ग्रुपवर नसाल तर आपण हे जे वेदचक्षु व्याख्यानमाला आहे त्या ग्रुपवर आपण ॲड होऊ शकता. आपण आम्हाला व्हॉट्सॲपवर लिंकसाठी रिक्वेस्ट पाठवली तर तुम्हाला लिंक मिळेल आणि तुम्ही जॉईन होताल. त्याच्यात आम्ही सिलेबस वगैरे परत टाकू. आणि मी माझा नंबर इथे टाईप करतोय. कोणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करावा आणि त्यांना त्याचं उत्तर दिलं जाईल. फारच कमी वेळ आपल्याकडे, 5-10 मिनिटातच आपण उरकणार आहोत कारण पुढे दुसरा कार्यक्रम आहे. आज श्वसनातून आरोग्य साधन हा आपण लेक्चरचा विषय ठेवलेला आहे आणि एक डॉक्टर त्याच्यावर बोलणार आहेत आणि त्यांनी स्वतः त्याच्यावर छान संशोधन आणि अभ्यास केलेला आहे. तर ते आपल्याला त्याच्याबद्दल सांगणार आहेत. बरेचसे असे पॉईंट आहेत की ते नॉर्मली कोणी डिस्कस करत नाहीत ॲनाटॉमीच्या हिशोबाने, तर ते त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला ऐकायला मिळेल. बहुतेक कोणाचे प्रश्न नसावेत असं वाटतं कारण प्रदीप पंडित सरांनी खूपच सोप्या शब्दात सगळं व्यक्त केलेलं आहे. आपला सिलेबस सुद्धा सेल्फ डिस्क्रिप्टिव्ह आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे बहुतेक कोणाला प्रश्न नाही आहेत. तर मी इथं माझा नंबर टाकतोय 9545147907. तर हा माझा नंबर आहे. सर माझ्याकडे एक प्रश्न आलाय. हा बोला. ते भारत सरकार मान्य रत्नशास्त्र असे आपण ऍड मध्ये दिलंय ना, हो, तर त्याच्यावर थोडासा खुलासा करावा. म्हणजे गव्हर्नमेंटचं एक डिपार्टमेंट आहे कॉटेज इंडस्ट्री म्हणून. त्या कॉटेज इंडस्ट्रीच्या अंडर हा एक सर्टिफिकेट कोर्स मध्ये काही वर्षापूर्वी झाला होता जो मी अटेंड केला आणि त्याचं सर्टिफिकेशन मला मिळालेलं आहे. तर रत्नशास्त्राचा आपला जेव्हा कार्यशाळा होईल त्यात माझं मी ते सर्टिफिकेट टाकणार आहे. किंवा ते पॉलिसर मी तुम्हाला ते पाठवलंय, तुम्ही दाखवू शकता की यांना? पाठवलं होतं. हो, यांना दाखवू शकता का? नाही सर, आता नाही ते माझ्याकडे, पण आपण ज्यांना पॉलिसरांना मी ते पाठवलेलं आहे. इट इज अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. थँक्यू सर. थँक्यू सर. वेळ चेंज होऊ शकते का असं एकाने विचारलंय, मिस्टर राहुल म्हणून. 5:30 ते 5:45 ते घरी येतात. हा निर्णय पावले सरांनी घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण पर्सनली बोलू. तुम्ही मला फोन करा, आपण बोलूया. तुमच्या काय अडचणी त्याचा नक्कीच आपण गांभीर्याने विचार करू. तर हा छोटेखानी कार्यक्रम आपण ठेवला होता आज परिचय म्हणून. आणि काही लोक म्हणजे सगळ्या लोकांचं आता समाधान झालं असेल कारण प्रातिनिधिक प्रश्न असतात, एक व्यक्ती विचारतो, पण आम्ही असं गृहीत धरतो की असा प्रश्न सगळ्यांना किंवा बऱ्याच लोकांना असावा. तर त्याच्याकरता आम्ही हा मुद्दाम प्रोग्राम ठेवला होता आज. तर मी सविता मॅडमला विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा. आभार प्रदर्शन म्हणजे आपलेच लोक आहेत सगळे, पण ही औपचारिकता आहे, तर त्यांनी ही औपचारिकता पूर्ण करावी. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, आवाज येतोय मॅडम? बोला. नमस्कार. अष्टक वर्ग महागुरु आचार्य प्रदीप पंडित सरांनी आज आपल्या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात ज्योतिषाचे रत्नशास्त्र या कार्यशाळेच्या प्रयोजनासह नवग्रहांच्या रत्नांवर मार्गदर्शनातून अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली. नवरत्नांनी उजळल्या 10 दिशा, कोणते रत्न कोणाचे, कुणी कुणी वापरावे हे सांगती नवग्रह आणि आमच्या महादशा. पारंपरिक वैदिक ज्योतिषशास्त्र हे सर्व ज्योतिषशास्त्रांची जननी आहे
अष्टक वर्ग ही कमीत कमी वेळेत फलादेश देणारी ज्योतिषशास्त्राची शाखा आहे. मंत्र तंत्र उपासना या उपायाबरोबरच रत्नांचे उपायही ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत. आजच्या तांत्रिक युगात उपासनेसाठी वेळच मिळत नाही, उपासनेत मनही लागत नाही. त्यासाठी आज रत्न हा प्रभावी उपाय ठरत आहे. रत्न म्हणजे आपली कुंडली आहे, आपले ग्रह आहेत. आजारी पडल्यावर औषधाचं काम ही रत्ने करतात. रवी आरोग्यकारक आहे. माणिक रत्न धारण केल्याने रवीची कृपा होते. रत्न ब्रह्मांडातील ऊर्जा साठवून आपल्या शरीरात परावर्तित करतात. चुकीचे रत्न धारण केल्यास प्रश्न गंभीर होतात. रत्ने विशिष्ट पद्धतीने योग्यरित्या योग्य तेच धारण करावे केल्यास तरच फायदा होतो. रत्नशास्त्राच्या सहाय्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मात्र तिथे श्रद्धा पाहिजे. हे सरांनी आपल्याला खूप छान समजून सांगितलं. धन्यवाद पंडित सर. एक 15 मिनिटांनी फोन करतात, कारण तुम्ही कालही मीटिंग चालू असतानाच केला फोन, आजही मीटिंग चालू आहे आमची. तर एक 15-20 मिनिटांनी मीटिंग चालू होईल ना, तर मला नंतर काही काम नसतं त्यावेळेस आपण नाही अर्ध्या तासाने केलं तरी. मॅडम निलेश कुलकर्णी सर पण आलेत का? अरे वा. आजच्या आपल्या रत्नशास्त्राच्या पहिल्या व्याख्यानमालेला प्रमुख पाहुणे म्हणून अंकगुरु डॉक्टर निलेश कुलकर्णी हे उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्याला योग्य ती माहिती दिली. प्रदीप पंडित सरांची देखील दिली आणि रत्नांबरोबर पण दिली. तसेच अंकांचे पण महत्व सांगितले. त्याबद्दल मी निलेश सरांचे धन्यवाद मानते. धन्यवाद निलेश सर. थँक्यू मॅडम. आणि अशा रीतीने हा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो. सगळ्यांचा मी आभारी आहे. आणि इथे आपण आता पुढच्या कार्यक्रमाला इथे थांबू शकता. सगळ्यांनी थांबायचंच आहे, कारण खूप चांगला कार्यक्रम आहे पुढचा. तर आपण एक 5 मिनिटात पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धन्यवाद.